वा वा ताई, वा वा वा. सक्की आई पक्की वैरीण. हा ट्रॅक कधी सुरू केलास? स्वतःच्या पोराला झोपेच्या गोळ्या देऊन गुंगीत ठेवायला लागलीस? काय चाललंय? चाललंय काय हे? अगं मला वाटायचं जगातल्या प्रत्येक माणसाची तू वाईट वागशील, पण स्वतःच्या लाडक्या पोराशी नाही, म्हणजे धैर्याशी असं कधी वाईट वागायची नाहीस तू. त्याच्यावर तुझं स्वतःपेक्षा जास्त प्रेम होतं. आणि हे झालं का बोलून? मी जे काय करते ना ते केवळ धैर्याच्या प्रेमापोटीच करते. इतर कुणापेक्षाही सगळ्यात जास्त काळजी आहे मला त्याची. म्हणून त्याचं पुढचं आयुष्य जर चांगलं जावं असं वाटत असेल ना, तर त्या सावीला त्याच्या आयुष्यातून काढावं लागणार आहे. त्या पोरीला जर का काढायचं असेल तर काही दिवस का होईना माझ्या धैर्याला असंच गुंगीत राहावं लागणार आहे. काहीही झालं तरी चालेल, त्या सावीला मी त्याच्या आयुष्यातून काढणारच. मग मला कुठल्याही टोकाला जावं लागलं तरी चालेल. आई शपथ, काल दुपारी झोपलो होतो, डायरेक्ट सकाळी उठलोय. एवढा वेळ कसा काय झोपून होतो मी? धैर्य, थांबा. मी थांब. माझं मी उठू शकतोय. कोणाच्या आधाराची गरज नाहीये मला. एकतर कालचा अख्खा दिवस फुकट झोपवण्यात घालवला. हो, असं काय बोलताय धैर्य? तुम्हाला आता आरामाची गरज आहे. बरं झालं तुम्ही काल दिवसभर आराम केला ते. काय करते? सावी, येऊ का ग आत? वहिनी आओ, या की. आओ, ह्याची काय गरज होती वहिनी? मी खालीच येणार होते. अगं असू दे, केवढी दगदग करते नाहीतरी. आणि धैर्य भाऊजींचं सगळं करायला तसंही तू इथून तिथून नुसती पळत सुटतेस बघ. आणि आता नवीन काम पण घेतलंयस. आणि तसंही आम्हाला भाऊजींना भेटायला यायचंच होतं. वहिनी, अहो काही दगदग होत नाही माझी. आणि आपल्या माणसाचं काम करताना कसली आली आहे धावपळ? उलट मनात प्रेम असेल ना तरी धावपळ पण लई चांगली वाटते बघा. काही गरज नाहीये धावपळ करायची. माझ्यासाठी तर नाहीच नाही. माझी कामं करू शकतोय मी.
द्या. धर धैर्य, पटकन खाऊन घ्या, तुम्हाला औषधं पण खायचे. कशाला? मी आहे नाही तर कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही? हा